We are going to learn today about interviews. या ठिकाणी आज आपण मुलाखत हे प्रकरण शिकत आहोत. अंबिका लक्ष दे. या ठिकाणी मी पहिला प्रश्न जाधव श्रावणी हिला विचारित आहे. जाधव श्रावणी स्टँड अप. Where do you live? I live at Valsara, तालुका केज, district बीड. जेवढं विचारलंय तेवढं सांगायचं. व्हेरी गुड. What is your name? My name is Shravani Balasar Jadhav. Tell your address. My address Valsara. What is your full name? My full name is Shravani Balasar Jadhav. What subjects do you like? I like mathematics and all subjects. Very good. Tell me all other subjects name. दुसऱ्या विषयाच्या I नाव like सांगा. mathematics, Marathi, Hindi, science, history, geography and English. Very good. What games do you play? Example, I play kabaddi. I play kabaddi. I play kabaddi. I play kho-kho. I play hockey. I play football. असं सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता. Sir, I play kabaddi. जास्तीत जास्त उत्तर द्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी हॉपस्कॉच, ठिकऱ्यांचा खेळ, टॅग, हाईड अँड सीक, लपाछपीचा खेळ, खो खो, खो खोचा खेळ, अशा बरेच खेळांची लिस्ट दिलेली आहे. तुम्ही विट्टी दांडू याला गल्ली अँड दंडा असं म्हणू शकता. व्हॉट्स युअर फेवरेट डिश? तुमचं My आवडतं favorite dish is पुरणपोळी, rice, पोळी and ladies fingers, भाजी. व्हेरी गुड. व्हॉट्स युअर हॉबी? म्हणजे तुमचा छंद काय My आहे? hobbies are singing, dancing, playing, learning, reading, writing, swimming and etc. याच्यामध्ये आणखीन आपल्याला बरेच छंद सांगता येतील. ऐका रे, ध्यान देऊन ऐका. हे पोरा हे ध्यान देऊन ऐकतोच. सिंगिंग. माय हॉबी इज सिंगिंग. माझा छंद सिंगिंग आहे. माय हॉबी इज डान्सिंग. माझा छंद नाचणे आहे. माय हॉबी इज क्लाइम्बिंग हिल्स. माय हॉबी इज ड्रॉइंग पिक्चर्स. चित्र काढणे हा माझा छंद आहे. माय हॉबी इज प्लेइंग ऑन द ड्रम्स. ढोल वाजवणे हा माझा छंद आहे. माय हॉबी इज इटिंग अ मँगो. आंबा खाणे हा माझा छंद आहे. उदाहरणार्थ, माय हॉबी इज स्लीपिंग. झोपणे हा माझा छंद आहे. माय हॉबी इज विसलिंग. शिट्टी वाजवणे हा माझा छंद आहे. माय हॉबी इज रीडिंग. वाचन करणे हा माझा छंद आहे. माय हॉबी इज कलेक्टिंग स्टॅम्प्स पेपर गोळा करणे हा माझा छंद आहे. माय हॉबी इज कलेक्टिंग बीड्स. माय हॉबी इज कलेक्टिंग फिदर्स. माय हॉबी इज स्विमिंग इन द रिव्हर. असे माझे वेगवेगळे छंद असू शकतात. स्टॅम्प पेपर म्हणजे अशा पेपर की 10 रुपयाचा पेपर असतो, 20 रुपयाचा, 100 रुपयाचा पेपर, बॉन्ड पेपर असतो आणि त्याच्यावर एखाद्याची प्रॉपर्टी विकत घेतली जाऊ शकते, विकली जाऊ शकते. त्याला स्टॅम्प पेपर्स असे म्हणतात. या ठिकाणी टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ. याचा अर्थ असा होतो की मला तुझ्याविषयी काही गोष्टी सांग. My name is Shravani. I study in 5th standard at Maharashtra Vidyalaya, Valsara. My mother name is Shubhangi. My brother name is Vinit. My father name is Balasai. I live at Valsara. My favorite flower is rose. My favorite fruit is fig. अंबिका हात My हलवू नको. favorite fruit is pineapple. My favorite game is kho-kho, kabaddi, hide and seek, hockey, and cricket, etc. I can draw a horse. I can draw a doll. I can whistling. I can swim. आता आय कॅन नंतर ING वाला क्रियापद नाही वापरायचं. आय कॅन विसलच म्हणायचं. I can whistle. उदाहरणार्थ आय कॅन सिंग, आय कॅन डान्स, आय कॅन टॉक. बरोबर आहे ना? I can ING वाला वापरायचं नाही. I can swim. I can sing. I can dance. I can study and teach. I am learn. आय एम लर्न नाही. आय एम लर्निंग. आय एम आलं की ING वाला क्रियापद आलं I पाहिजे. am learning. I can learn. I am teaching.
I am dancing on the ground. I am singing on the stage. I am sleeping on the bed. स्टॉप नाव. या ठिकाणी इंटरव्ह्यूचा दुसरा टप्पा असतो, दुसरी स्टेज असते. हे म्हणजे आपण ज्याचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्याच्याविषयी माहिती आपल्याला लिहून घ्यावी लागते. त्याच्यासाठी एक कागद वापरावा लागतो, त्याला शीट म्हणतात. आणि आन्सर शीट, हे आन्सर शीट तयार करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याचा मित्राचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्याची माहिती त्या शीटवर लिहायची आहे. शीटचे मुद्दे असे आहेत, टॉपिक असा आहे, मीट माय फ्रेंड, म्हणजे माझ्या मित्रास भेटा. अंबिका, तुझं लक्ष नाही. अंबिका, तुझं लक्ष नाही, तुझी प्रगती कशी होईल? मीट माय फ्रेंड हा त्याचा टॉपिक आहे, म्हणजे माझ्या मित्रास किंवा मैत्रिणीस भेटा. सुरुवातीचा मुद्दा आहे की नेम. त्याच्यामध्ये तुम्हाला नेम लिहावा लागेल. तर या ठिकाणी नेम इज मिस जाधव श्रावणी बाळासाहेब. जर मुलगा असेल तर मास्टर लिहावा लागेल आपल्याला, मिस ऐवजी. या ठिकाणी ॲड्रेस ॲट पोस्ट बनसावळा, तालुका के, डिस्ट्रिक्ट बीड. गेम्स ही प्लेज, ती कोणते खेळ खेळते, हा नंतरचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये खो खो, लंगडी, फुगडी, व्हॉलीबॉल, क्रिकेट इत्यादी खेळांची नावं या ठिकाणी येऊ शकतात. हर फेवरेट सब्जेक्ट, तिचा आवडता विषय. सर्वात जास्त तुला कोणता विषय आवडतो? I like English. तिला इंग्रजी सर्वात आवडते. या ठिकाणी आपण हर फेवरेट सब्जेक्ट या मुद्द्यामध्ये आपण इंग्लिश लिहायला हवं. त्यानंतर आहे हर फेवरेट डिश, तुझी फेवरेट डिश कोणती आहे? My favorite dish is rice. हर फेवरेट डिश इज राईस. ए पोरा, लक्ष दे, का झुलायला? तोच दुसरीकडे काय बघायला? दुसऱ्याकडं तोच लक्ष दे रे, तू दुसऱ्याकडे बघू नको. या ठिकाणी हर फेवरेट डिश राईस. हर हॉबी, तिचे छंद काय आहेत? My hobbies are singing, dancing, swimming, learning, teaching, reading, writing, whistling. व्हेरी गुड. स्टॉप नाव. व्हेरी गुड. हर हॉबी कलेक्टिंग कलर्ड स्टोन्स. तुझी हॉबी काय आहे? व्हॉट इज युअर हॉबी? छंद. My hobbies are collecting मार्बल्स. marbles, collecting colorful stones, collecting feathers, collecting leaves, collecting stamps, singing. व्हेरी गुड. dancing. यानंतर शेवटचा रिपोर्ट आपल्याला 4-5 वाक्यामध्ये लिहायचा आहे. 4 to 5 सेंटेन्सेस. ज्या विद्यार्थिनीचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे किंवा मुलाचा घेतलेला आहे त्याच्याविषयी आपण वाक्य काही लिहायचे आहेत. उदाहरणार्थ, श्रावणी कॅन सिंग अँड विसल, म्हणजे श्रावणीला गाता येते, ती शिट्टी वाजवू शकते. श्रावणी कॅन स्विम, ती पोहू शकते. श्रावणी कॅन ड्राईव्ह सायकल, ते सायकल चालवू शकते. श्रावणी कॅन स्विम, सी लाईक्स टू राईड अ बायसिकल, तिला सायकलवर स्वार व्हायला आवडते. सी वॉन्ट्स टू लर्न कराटे, तिला कराटे शिकायला आवडते. बघा, श्रावणी काय करू शकते? श्रावणी कॅन प्ले कबड्डी, श्रावणी कॅन प्ले खो खो, अशा आपल्याला बरेच वाक्य याच्यामध्ये ॲड करता येतील. हा इयत्ता 5वी साठीचा इंटरव्ह्यू एवढाच अपेक्षित आहे. परंतु भविष्यामध्ये तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी डिफरंट इंटरव्ह्यू असेल. पोलीसमध्ये भरती व्हायचं असेल तर त्यासाठी वेगळ्या प्रकारचा इंटरव्ह्यू असेल. शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी डिफरंट टाईप ऑफ इंटरव्ह्यू असेल, वेगळ्या प्रकारचा इंटरव्ह्यू असेल, त्याच्यासाठीची वेगळी तुम्हाला तयारी करायला. कलेक्टर होण्यासाठीचा वेगळा इंटरव्ह्यू असेल. परंतु सध्याच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती, म्हणून एकदा मी टीव्हीवर त्यांचं भाषण ऐकलं होतं की बऱ्याच वेळा बुद्धिमान विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमध्ये नापास केलं जातं, कारण त्यांच्याकडून त्यांना डोनेशन भेटत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या लेकराला पहिला आलेला असतो राज्यातून,
परंतु तो गरिबाचा असतो आणि तो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्याला इंटरव्ह्यूमध्ये फेल करतात, कारण त्याला मागणी केली जाते 10 लाख द्या, 15 लाख द्या, तो देऊ शकत नाही. म्हणून जो देऊ शकतो त्याला कमी मार्क असले तरी त्याचं सिलेक्शन ते करतात. आपल्याला इंटरव्ह्यू देता आला पाहिजे, परंतु नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा केलेली आहे, इथून पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये निघतील त्यांना डायरेक्ट अपॉइंटमेंट भेटेल. म्हणून इंटरव्ह्यूचं मूल्य 0 असणार आहे. तरी पण आपल्याला बोलता आलं पाहिजे, इंटरव्ह्यू देता आला पाहिजे. इंटरव्ह्यूला 0 गुण केलेले आहेत त्यांनी, असं एक भाषण मी ऐकलं होतं आणि हे योग्य भाषण आहे. त्यांचा दृष्टिकोन योग्य आहे, कारण इंटरव्ह्यूमध्ये फेल केलं आणि इकडं जास्त मार्क असले तरी त्याला नोकरी लागत नव्हती, परंतु आता गोरगरिबाच्या लेकरांनाही नोकरी लागणार आहे. म्हणून इंटरव्ह्यूचा असा उद्देश आहे की आपल्याला बोलता आलं पाहिजे. कुठे फिजिकल इंटरव्ह्यू असेल पोलीस भरतीमध्ये तर आपल्याला 100 मीटर तरी कमीत कमी पळता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पळता येतं का नाही याची ते चाचपणी घेत असतात. म्हणून इंटरव्ह्यूला काही ना काही फ्युचरमध्ये महत्त्व असणारच आहे. तर याची तयारी आपण 5वी पासून करायचीच आहे. इंटरव्ह्यूची तयारी करायचं आपण सोडून द्यायचं नाही. श्रावणीनं चांगल्या प्रकारे उत्तरं दिले, त्यासाठी आय एम थँकफुल. मी तुझा आभारी आहे की तू कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये भविष्य काळामध्ये फेल जाणार नाही. तू प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होशीलच आणि तू प्रत्येक परीक्षेमध्ये मेरिटमध्ये तुझा नंबर येईलच असा आशीर्वाद माझा तुझ्या पाठीशी सतत असेल. तू सातत्यानं अभ्यास कर, जिथं येत नाही तिथं मला कधीही विचार.